सखी सावली काव्यांजली। हॅलो, संजीवनी ब्लड बँक। हाँ सर, AB नेगेटिव्ह ब्लड बँक हवी होती। तुमच्याकडे अवेलेबल आहे सर? प्लीज तुम्ही दुसरीकडून कुठून अरेंज करू शकता का प्लीज? ओके ओके ओके, थँक्यू। सर, आय कॅन कम्प्लिटली अंडरस्टँड, पण प्लीज एकदा ट्राय करा माझ्यासाठी, एकदा चेक। हॅलो हॅलो आई, लाडूला हवं असलेलं रक्त मिळत नाही। लाडूने कुणाचं काय वाईट केलंय हो? कुणाचं वाईट व्हावं असं कधी मनात सुद्धा आलं नसेल तिच्या। उलट नेहमी सगळ्यांना मदतच करते आणि आज ती आई, आज तो दिवस शांत झाला ना, तेव्हाच शंका आली होती मला। आणि काव्या सावर स्वतःला, कशी सावरू आहे? खूप काळजी वाटते मला लाडूची। तिला हवा असलेलं रक्त मिळत नाहीये। अगं सगळेजण प्रयत्न करतायत ना। प्रीतम तर शक्य तिथे फोन करून विचारतोय, मिळेल तिला रक्त, होईल सगळं व्यवस्थित। कधी मिळणार आई? मला ना कळतच नाहीये, देवाच्या मनात नक्की आहे तरी काय? सगळ्यात वेगळा तिच्या एकटीचा ब्लड ग्रुप। आपल्या सगळ्यांची इच्छा असून सुद्धा आपण तिला रक्त देऊ शकत नाही आई। शांत बघू, काही होणार नाही अंजली। ओके। विशू, तू माझ्यासाठी किती करतोस रे? तू मला मुद्दाम सोडायला आलास ना? हो, मुद्दाम सोडायला आलो। तुला सोडायला आलो नसतो तरी गिफ्ट कसं मिळालं असतं? किडनॅपर आणि माझा फोटो? हा फोटो विशूने बघण्याअगोदर डिलीट केला पाहिजे। अगं, काय झालं अचानक? काही नाही विशू, मोबाईल वरती काही नाही। अगं, मी कुठे म्हणतोय काही आहे नाहीये, पण तुला काय झालं? कुठे काय? काही नाही। एक्सक्यूज मी। शुअर। श्रेष्ठा, आजपर्यंत आपण तुला लय रिस्पेक्ट दिला, पैशांची लय वाट बघितली, आता बस झालं। आता शेवटची मुदत देतो, उद्या सकाळी पैसे मिळाले नाही तर हाच फोटो तुझ्या त्या विश्वजितला पाठवेल, कळलं का? नाही नाही, नका पाठवू, मी करते अरेंज। फायनल पेमेंटसाठी जाम तंगवलंस तुम्हाला, आता त्याची शिक्षा म्हणून डबल अमाऊंट पाहिजे। हो। श्रेष्ठा, काय चाललंय तुझं? मी ऑफिसमध्ये पण बघितलं, खूप डिस्टर्ब आहेस तू, खूप नर्वस आहे, किती घाबरली आहेस तू? तर बघ, काहीतरी प्रॉब्लेम आहे हे नक्की आहे, तू मला सांगत नाहीस। आणि कोण माणूस आहे सारखं सारखं तुला फोन करतोय, पैसे मागतोय? विशू, ऐक ना, मला 1 लाख रुपये हवे।
ब्लड अरेंज झालंय. त्या ब्लड ग्रुपचा डोनर मिळालाय आणि त्याने ब्लड डोनेट करायची तयारी दाखवली. ग्रेट, थँक्यू सो मच. देवा तुझीच कृपा. अंजलीला आता लवकरात लवकर बरं करणे. आई आता काय करायचं? ही जर शुद्धीवर आली आणि जर काव्याताईला सगळं सांगितलं तर आपण मेलोच. काव्या, मी विशूला फोन करून येते, त्याला कळवलंच नाहीये ना. हो. दादू, 1,00,000 आणि एवढे पैसे का हवे तुला? तू आता मला प्रत्येक गोष्ट विचारणार आहेस का? हा, अगं सगळ्या गोष्टी सांगायच्या का तुला मी? तू सांगतोस का रे मला सगळ्या गोष्टी? असं नाही श्रेष्ठा, अगं तू काही प्रॉब्लेम मध्ये असशील. विशू प्लीज, तू आता मला काही विचारू. तू माझ्याकडे जेव्हा मदत मागतोस तेव्हा मी तुला 10 प्रश्न विचारते का? हा, नाही ना? करते ना तुला मदत. काय ठेवते ना विश्वास? मग तू पण ठेव ना विश्वास. अगं एवढं ओव्हर रिॲक्ट का होतेस तू? तू मला पैसे देणार आहेस की नाही तेवढं सांग. ठीक आहे, सकाळी देतो. निघतो. हा बोल आई. काय अंजली? हा ठीक आहे, मी हॉस्पिटलला येतो. ओके चालेल ठीक आहे. हो मला कळवत राहा. हा काय झालं? अंजलीला ऍडमिट केलंय. क्रिटिकल आहे. डॉक्टर म्हणाले पाटेपर्यंत काही सांगू शकत नाही, पण आईने मला घरी जायला सांग. बाबा, प्राची, निमिष आहेत म्हणून. आणि तसंही प्राची किडनॅप झाल्यापासून त्यांना एकटं सोडून जायची हिंमत नाही होत. आणि निघतो मी. तुझ्या वाट्याला येणारं सगळं दुःख माझ्या वाट्याला येऊ. लाडू, हौशी सासर बघितलंय मी तिच्यासाठी. सासर तर हौशी असणारच आहे, पण मुलगा सुद्धा अगदी तुझ्या मनासारखा मिळणार आहे तुला. आता तुम्हाला मला एक प्रॉमिस द्यावं लागेल. कसलं प्रॉमिस? हेच की तुम्ही या उदास मूड मधून लगेच बाहेर याल. तुमच्या घरातल्यांसाठी, आपल्या माणसांसाठी प्रयत्न तर कराल ना? काका असं नका म्हणू. बहिणीसाठी मी एवढं तर करूच शकते ना. तू मोठ्या मनाची आहेस ग. मला वचन दे, तू माझ्या अंजलीची खरी अक्काई होशील. वचन दे मला काव्या. मी वचन देते काकू, लाडूची खरी खरी अक्काई होईल. हिची काळजी घेईन, हिचं सगळं करेन प्रेमाने. डॉक्टर कशी आहे? तिला शुद्ध आली का? नाही, आम्ही खूप प्रयत्न केले, पण त्या ट्रीटमेंटला रिस्पॉन्डच हो, असं कसं? तुम्ही ट्रीटमेंट देताय, तिला हवा असलेला ब्लड ग्रुप पण मिळालाय, मग आता? ते बघा, त्यांच्या डोक्याला मार लागलाय. मध्ये बराच वेळ गेला, त्यामुळे ट्रीटमेंट उशिरा सुरू झाली. ऍट द एंड पेशंटचा रिस्पॉन्ड महत्वाचा असतो. आय एम सॉरी, पण आता माझ्या हातात नाही. डॉक्टर, आई आहो, लाडू लाडू. काव्या, लाडू. काव्या सावर स्वतःला. ऐक,
काव्या काव्या ए काव्या काव्या बरोबर लाडू आई आई लाडूला काही होतं का मध्ये लाडू 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 तुम्ही आत नाही जाऊ शकत. मला भेटू दे ना तिला. एकदा फक्त बघायचं लाडू लाडू हे बाळा उठ ना लाडू उठ ना ग बघ, मी आली आहे तुझी अक्काई डोळे उघड ना बोल ना माझ्याशी तुझ्या अक्काईशी पण बोलणार नाहीयेस का तू अगं तुझ्या आईला काकूला मी वचन दिलं होतं ना तुझी काळजी घेईन तुला आयुष्यभर जपेन ते वचन खोटं ठरू देणार आहेस का हा उठ बघू उठ आणि बोल माझ्याशी घडाघडा लाडू अगं असं काय करतेस लहानपणी नुसते चाहून लागले तरी धावत यायचीस तू आता काय करत नाहीयेस तू माझा मी मनापासून तुला हका मारतीये लाडू लाडू उठ ना मॅडम मॅडम मागे वा पेशंटला त्रास होईल नाजूक आहे त्यांची तब्येत आणि तुम्हाला आत येण्याची परवानगीच नाहीये ते उठतच नाहीये बघा ना ते बोलत नाहीये माझ्याशी लाडू लाडू उठ ना लाडू लाडू उठ डोळे उघड बोल माझ्याशी लाडू मी अक्काई आहे तुझी बोल ना माझ्याशी आई आई बघा ना लाडू किती शांत आहे ते कधीच एवढे शांत नाही राहत आवर ग बाई हे बघ तुझी अवस्था कळतेय मला तुझा देवावर विश्वास आहे ना तो नीट करेल सगळं पण तूच अशी खचून गेलीस ना तिच्यासाठी प्रार्थना कोण करणार त्यासाठी आपल्याला बाहेर जावं लागेल तिला त्रास होतोय ना चल 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 काव्या शांत हो ग किती त्रास करून घेशील काय करू मग आई मला लाडूसाठी काहीतरी करायचंय तिला वाचवायचं मला कळतच नाहीये काय करावं काहीतरी मार्ग निघेल तू सांभाळ स्वतःला देवा हा काय खेळ चालवलास तू माझ्या लाडूच्या आयुष्याला आता कुठे सुरुवात होतीये तिला खूप जग बघायचंय स्वतःसाठी जगायचंय ती सतत दुसऱ्यासाठी जगत आली रे खूप कष्ट बघितले तिने तिला स्वतःसाठी जगू दे ना तिचं आयुष्य इतकं कमी कसं असू शकतं माझ्या लाडूला वाचव तिला बरा कर देवा माझी खूप भक्ती आहे तुझ्यावर अगदी मनापासून श्रद्धा आहे त्या श्रद्धेला तडा जाऊ देऊ नकोस माझ्या तुझ्यावर असलेल्या श्रद्धेची कसोटी आहे माझ्या लाडूला वाचव मी मागणं मागते तुझ्याकडे माझ्या लाडूला वाचव
माझ्या लाडूला वाचव. पोरी तुला तुझ्या बहिणीला वाचवायचंय ना? हो. मग तुला मी एक उपाय सांग. जर तुझी खरंच देवावर श्रद्धा असेल तरच तू तो उपाय कर. माझी खरंच खूप श्रद्धा आहे. तुम्ही सांगा मी करेन. बरं मग ऐक. शहराच्या बाहेर गेलीस तिथे जंगलात तुला देवी आईचं देऊळ लागल. पण ध्यानात ठेव, त्या देवळात तुला अनवाणी पायानं जावं लागल. डोक्यावर टोपली घ्यायची. त्या टोपलीत घरातला दिवा ठेवायचा. तिथं जाताना तुला कुणाची मदत घेता येणार नाही. त्या देवळात तुला एकटीलाच जावं लागल. जमल तुला? हो जमेल मला. माझ्या लाडूसाठी मी काहीही करायला तयार आहे. बर. आणखी एक. हा दिवा तिथं जाईपर्यंत शांत होऊ द्यायचा नाही. देऊळ जंगलात आहे. देवळाची येळ पहाटे 5 दुपारी 12 वाजेपर्यंत आहे. जर त्या दिवशी तू तिथं येळत नाही पोचली तर देऊळ बंद होईल. मग ते देऊळ दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजताच उघडतं. पोरी, तू जर त्या देवी आईच्या देवळात दिवा शांत न होऊ देता लावलास तर तुझी बहीण वाच. खरंच माझे लाडू वाचेल. अगं मला स्वतःला आलेला अनुभव आहे हा. बऱ्याच जणांना आलाय अनुभव. माझं तुला एकच सांगणं आहे, तू पण एकदा अनुभव घेऊन बघ की. काव्या तू जा. अंजली जवळ मी आहे. काळजी नको करू तिची. हो आई. आता काहीही झालं तरी दिवा घेऊन मी देवीच्या मंदिरात जाणारच. देवा, लाडूच्या आयुष्यासाठी हा दिवा लावलाय मी. मंदिरात जाईपर्यंत तो शांत होऊ देऊ नको बाबा. मंदिरात पोहोचण्यासाठी माझ्याकडे फक्त 5 तास उरलेत. हे कार्य यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मला आशीर्वाद द्या. आशीर्वाद तर कायम आहेतच ग, पण तरी काळजी वाटते. तू एकटी जाणार, तीही अशी अनवाणी. जमेल ना सगळं? मला लाडूसाठी हे सगळं करावंच लागेल बाबा. नमस्कार करते. काव्या
तू जर त्या देवी आईच्या देवळात दिवा शांत न होऊ देता लावलास तरच तुझी बहीण वाचेल. देवा, काव्याच्या श्रद्धेला तडा जाऊ देऊ नकोस. तिला यश लाभू दे. नर्स ऐका ना, हा बोला. आज जी पेशंट आहे अंजली देवेकर, तिची तब्येत कशी आहे आता? जगेल ना ती? बघा, आम्ही प्रयत्न करतोय, काही सांगता येत नाही. म्हणजे जगणार नाहीच ना? पण आहेच. हे बघ पोरी, देवी आईच्या देवळात जाणारी वाट लईच अवघड हाय. शहरातून तू बाहेर पडलीस, तुला एक कचऱ्याचा डेपो लागल. त्याच डेपो पासून तू सरळ पुढे चालत जायचं. सरळ पुढे चालतच राहायचं तर तुला एक कच्चा रस्ता लागल. तोच कच्चा रस्ता तुला जंगलाकडे घेऊन जाईल. वाट लई अवघड हाय. अंजलि, अंजलि उठ नाही यार. बेस्ट फ्रेंड आहेस ना तू माझी. बेस्ट फ्रेंडचं ऐकायचं नाही का? उठ चल पटकन. अंजलि उठ यार, बोल माझ्याशी. अंजलि, मी जेव्हा एकटा पडलो होतो तेव्हा तू किती छान हँडल केलंस यार मला. किती छान सावरलंस. आता तू नसेल तर मी काय करूया? प्लीज तू उठ. तुला काही झालेलं नाही आहे. अंजलि, हे बघ, ऐक, मला माहिती आहे तू खूप स्ट्रॉंग आहेस, ब्रेव्ह आहेस. कुठल्याही संकटाला तू समोर जाऊ शकतेस. प्लीज अंजलि, प्लीज कम ऑन यार. अंजलि, एक्सक्यूज मी, तुम्ही इकडे काय करताय? तुम्ही प्लीज बाहेर थांबा. अहो प्रीतम, पुढे गेल्यावर तुला 2 कच्चे रस्ते लागतील. तेव्हा तू उजव्या अंगाचा म्हणजे उजव्या हाताची जी वाट आहे त्या वाटेनं पुढे जायचं. त्याच वाटेनं पुढे गेलीस की तुला एक पिंपळाचं झाड लागल बघ. त्याच पिंपळाच्या झाडाच्या बाजूला एक कच्चा रस्ता दिसल. त्याच रस्त्याने पुढे चालत राहायचं.
कार्तीमुळे त्या प्रीतमचा जीव तडफडतोय. हिच्यासाठी काव्य तिथे जंगलात गेले व्रत करायला. तुला परत सांगते पोरी, वाट अवघड हाय. काट्या कुट्याची हाय, खाज खळग्याची हाय, आणि मध्येच निसर्गी पण हाय बरं का. वाटत तुला इशारी साप हिंचू आज गर्भी दिसतील. या समध्यांपासून स्वतःला सावरत तुला पुढं जायचं हाय. तशीच पुढे चालत राहिलीस तर समोरच तुला एका झाडाखाली शेंदूर फासलेला दगड दिसल. त्याच्याच बाजूच्या वाटेनं सरळ सरळ चालतच राहायचं. थोड्याच अंतरावर तुला देवी आईचं देऊळ समोरच दिसल बघ. आणि त्याच देवळात तुला तो दिवा लावायचा आहे. आधी झाड, मग शेंदूर लावलेला दगड, आणि तिथून पुढे गेल्यावर मंदिर. हो, त्या ताईंनी असंच सांगितलं. हे सगळं आपण केलं हे जर काव्याला कळलं ना, ती पाठ लागेल. त्यात तुझे बाबाही म्हणाले पोलिसात जातो म्हणून. पोलीस? नाही, त्यांनी चौकशी केली तर आपल्याला तुरुंगात जावं लागेल. मला नाही जायचंय तुरुंगात. तुरुंगात जाण्यापासून जर वाचायचं असेल ना, ही वाचून चालणार नाही. हे देवी आई, मी माझ्या लाडूसाठी हा दिवा तुझ्या देवळात घेऊन येते. तिला लवकर बरं कर. वाटेत जी काही संकट येणार आहेत त्याला सामोरं जायला मी तयार आहे. तुझे आशीर्वाद असू दे. मला बळ दे आई. म्हणजे तू काय करायचं ठरवलंयस? मगाशी मी डॉक्टरांना नर्सशी बोलताना ऐकलं होतं. हिला हे ऑक्सिजनचं नळखंड लावले. हे जर बंद झालं ना तर ही ते ऑक्सिजनचा नळखंड बंद करताना कोणी पाहिलेलं नाही. बाबा आणि मीनाक्षी बाहेर बसले. वे गेले ती पूजा बिजा काय ते करायला. ती चोमडी नर्स आणि प्रीतम दोघंही नाहीये. म्हणजे एकंदरीतच आपल्याला कुणीही पाहिलेलं नाहीये. आई, कुणालाच काही कळलेलं नाहीये. असंच असू दे, सगळं नीट होऊ दे. ही अवदस आहे ना आपल्या आयुष्यात कायमची जाऊ दे. देवा बाबा, कर काहीतरी लवकर. पण एक ध्यानात ठेव पोरी, रस्त्यात कुठं बी थांबायचं नाही.
जीव असा घाबरा घोबरा का होता? लाडू बरी असेल ना? सर 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 एक मिनिट. बोला सिस्टर. सर आपण एवढे प्रयत्न केले पण आपण पेशंटला नाही वाचवू शकलो. काय? चला बघूया. मी बोलले होते की नाही, आता खबर येणार ती तिची गेल्याचीच. आपल्या आयुष्यातून मोठा अडथळा दूर झालाय. आता तुझं आणि प्रीतमचं लग्न कुणी अडू शकणार नाही. देवी आई, मी लाडूसाठी तुझ्या दर्शनाला येतेय. माझ्या लाडूला काही होऊ देऊ नकोस. आता ना आतमध्ये जाऊन रडारड सुरू करायची. आपण काही केल्याचा संशय आला नाही पाहिजे, समजलं? सिस्टर, माझं वेळेत लक्ष गेलं नसतं आणि तुम्हाला बोलून हा बंद झालेला ऑक्सिजन सप्लाय सुरू केला नसता तर आता ही तर वेळ मेलं. म्हणजे मगाशी डॉक्टर आणि नर्स बोलत होते ते दुसऱ्या पेशंट बद्दल. खारटीच्या आयुष्याची दोरी बळकट आहे. आणि पेशंट जवळ कोणीतरी असायला हवं ना, तिला एकट्याला सोडून असं. हो सॉरी, दुसरी इमर्जन्सी केस आली म्हणून जावं लागलं. पण 5च मिनिटात आले मी परत. तरी मला एक गोष्ट कळत नाहीये, ऑक्सिजन सप्लाय सुरू होता, मी स्वतः चेक केलं होतं. मग तो अचानक बंद कसा झाला? कुणी केलं? सीसीटीव्ही आहे, आपण चेक करू शकतो का कोण आतमध्ये आलं कोण नाही आतमध्ये. चला लवकर. थांबा थांबा, आता पुन्हा पेशंटला असं एकटं सोडून जायला नको. पेशंट सावरू दे, मग आपण बघू. तशीच पुढे चालत राहिलीस तर समोरच तुला एका झाडाखाली शेंदूर फासलेला दगड दिसल. त्याच्याच बाजूच्या वाटेनं सरळ सरळ चालतच राहायचं. थोड्याच अंतरावर तुला देवी आईचं देऊळ समोरच दिसल. बघ. मी इथेच थांबतो. तुम्ही नाही नाही, तुम्ही प्लीज बाहेर थांबा. सिस्टर प्लीज मला इथे थांबू द्या. इथे थांबण्याची परमिशन नाहीये, प्लीज बाहेर. तुमचं काय इथे? आज जाण्याची परमिशन कोणालाही नाहीये, बाहेर थांबा. मी आत्ताच तर इथून गेले होते ना, परत इथेच कसे आले?
मी आत्ताच तर इथून गेले होते ना, परत इथेच कसे आले? पुन्हा पुन्हा त्याच जागी येते. परत येते. त्याच ठिकाणी येते. मला मला चकवा लागलाय की काय? मी काय करू आता? मी देवळापर्यंत कशी पोहोचणार? प्रीतम कशाला आलं इथे? नेहमी तडमडत असतो मध्ये. तेव्हा ना अंजलीचा जीव गेला असता. बघ की या दोघांचं काय कनेक्शन आहे कोणास ठाऊक. कधी हा तिच्यासाठी धावतो, कधी ही त्याच्यासाठी धावते. एक मिनिट सर, ऑक्सिजन सप्लाय कोणी बंद केला हे सीसीटीव्ही फुटेज मध्ये कळलंय आम्हाला. हे काम कोणी केलं होतं हे तुम्हाला कळलं तर धक्का बसेल. हे बघा, या दोघींनी? हो. काकू तुम्ही अंजलीला मारण्याचा प्रयत्न केला? स्वतःच्या पुतणीच्या जीवावर उठला तुम्ही? बोला ना. मी काही नाही केलं. मी सहज वॉर्डमध्ये गेले होते तर तिथे अंजलीला खूप त्रास होत होता. बरं त्या क्षणी मला खरंच काही सुचलं नाही काय करावं. जे बटन दिसलं ते फिरवलं. मी खरंच काही केलं नाही. सर खोटं बोलताय. आपल्याला ताबडतोब पोलिसांना बोलवायला हवं. पोलीस नको. पोलीस नाही ना प्रीतम, पोलिसांना नका बोलू. तुमची शपथ मी खरंच काही केलेलं नाहीये. पोलिसांना नका बोलू. मी काही केलेलं नाहीये. मी काही केलेलं नाहीये. मी खरंच काही केलेलं नाही. ओ काय झालं? काय नाही केलं तुम्ही? काय? तुम्हाला तुमच्या पेशंटच्या ट्रीटमेंटसाठी एवढे पैसे भरावे लागतील हे सांगायला आले होते. बाई एवढे पैसे नाही येतो आमच्याकडे. अहो ट्रीटमेंट पुढे सुरू ठेवायची असेल तर हे पैसे भरावे लागतील. मग ट्रीटमेंट बंद करा. काय? ओ नातेवाईक आहात ना तुम्ही त्यांच्या, तरी असं बोलताय? नर्स समजून घ्या मला. मला टेन्शनमुळे काही सुचत नाही हो. कुठून भरायचे एवढे पैसे? हे बघा, तुम्ही पैसे भरून या, नंतर बोलू आपण. अहो काय पैसे भरून घ्या? पैसे नाहीच आहेत तर कुठून भरू? एक मिनिट.
मी भरते पैसे. ओके, ही चिठ्ठी काउंटरवर पैसे भरतायत. ऐक, देवी, तूच मला यातून वाचव आता. देवळापर्यंत सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आई, अंजली कशी आहे आता? तिच्याच काळजीत आहोत रे. काही सुधारणा नाही. बरं, हे घे. हे अंजलीसाठी पैसे भरायचे. तिच्या काकांकडे एवढे नसतील तेव्हा तू भर. आई, अगं एवढे पैसे नाही आहेत माझ्या अकाउंटमध्ये. काय बोलतोयस विशू? जेव्हा प्राचीसाठी भरावे लागणार होते तेव्हा तुझ्या अकाउंटमध्ये याच्यापेक्षा जास्त पैसेच असं म्हणाला होता. हो, म्हणजे होते अकाउंटमध्ये, पण मी FD सकाळीच FD केली, FD मध्ये टाकलं. विशू, ही एवढी रक्कम तुझ्यासाठी काही जास्त नाहीये. तू काही कर, तुझ्या बँकेतनं काढ, FD मोड, काही कर, पण हे पैसे तू भर. भरतो. श्रेष्ठासाठी काढलेले पैसे आता इकडे भरून टाकावे लागणार. हाऊ कॅन यू डू दिस विशू? हा, माझ्यासाठी काढलेले पैसे तू हॉस्पिटलमध्ये भरून टाकलेस? अगं, यू नो व्हॉट, मी तुला खूप जवळचं मानत होते म्हणून कधी नव्हे ते तुझ्याकडनं मदत मागितली, पण तुला तेही नाही जमलं. हा, आय अंडरस्टँड की फॅमिली इम्पॉर्टंट आहे, पण श्रेष्ठाची व्हॅल्यू काय? 0, हो ना? तिकडे श्रेष्ठ मला बोलणार आणि इथे हे टेन्शन. आयुष्य म्हणजे ना सर्कसच झाली आहे. मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आता कुठल्या रस्त्याने जाऊ? त्याच वाटेनं पुढे गेलीस की तुला एक पिंपळाचं झाड लागल बघ. त्याच पिंपळाच्या झाडाच्या बाजूला एक कच्चा रस्ता दिसत. त्याच रस्त्याने पुढे चालत राहायचं. हेच ते झाड. ते ताईंनी सांगितलं त्याच्या बाजूच्या वाटेने म्हणजे हा रस्ता असणार. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
सर्व मंगल मंगल शिवे सर्वार्थ साधे शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते सर्व मंगल मंगल शिवे सर्वार्थ साधके शरण्ये नारायणे सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधके ऐको कोण आहे तुम्ही? ये अंगावरचे समजे दागिने काढ, तर इथंच मुर्दा पाडीन तुझा. नाही नाही अहो, मला जाऊ द्या. मला उशीर होतो. मला देवीच्या पुढे दिवा लावायचा. माझ्या बहिणीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तुम्ही तिथं चला ना माझ्या बरोबर. तिथे गेल्यावर मी तुम्हाला सगळे दागिने काढून देईन. येडा बनवते काय? तुझ्या बरोबर यायला आम्हाला काही दुसरी कामं नाहीत. ये हा आमचा इलाका आहे. ज्या आम्ही सांगणार तसंच होणार. गपगुमानं दागिने काढून दे, नाहीतर नाही नको नको. ती अशी नाही काढणार. काय करताय? नको मंगळसूत्र नको. डॉक्टर एनी पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट? रात्रीपासून ट्रीटमेंट सुरू आहेत, पण काही फारसा फरक पडलेला दिसत नाही. पहाटेपर्यंत आम्ही रिकव्हरीची वाट बघत होतो, पण काही वायटल साईन नाही आहेत. आणि सगळ्यात क्रिटिकल म्हणजे पेशंटकडून अजूनपर्यंत औषधांचा काहीच रिस्पॉन्स आलेला नाही. पण डॉक्टर होप्स आहेत ना? होप्स आहेच. आम्ही कधीच होप्स सोडत नाही. पण खरं सांगू तर इथून पुढील काही तास खरंच क्रिटिकल आहे. सध्या काही सांगू शकणार नाही. सगळे दागिने मी तुम्हाला दिलेत ना आता. मला जाऊ द्या प्लीज. मला जाऊ दे. चल निघ. काय झालं? अहो होतं ते सगळं दिलं ना मी तुम्हाला. आता खरंच काही नाहीये माझ्याकडे. खोटारडे. टोपलीत दिवा आहे ना व? हो चांदीचा वाटतोय. तो बी घेऊयात. नाही नाही अहो, माझ्या बहिणीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. हा दिवा मी नाही देणार.
ए जास्ती शानपणा करू नको हा. तो दिवा दे गप गुमान. नाही, काही झालं तरी मी हा दिवा देणार नाही. ती मागून द्यायची नाही, हिसकावून घ्या. नाही, मी हा दिवा नाही देणार. नाही नाही, काही झालं तरी मी हा दिवा देणार नाही. सोडा सोडा, हा दिवा नका घेऊ प्लीज. हे बघ, मिळाला दिवा. माझ्या बहिणीच्या आयुष्याचा प्रश्न आहे हो. मी पाया पडते, मला तो दिवा परत द्या. सिस्टर मॉनिटर करत राहा आणि काही अपडाऊन झाले तर लगेच मला कळ. डॉक्टर काही करा, पण माझ्या पुतणीला वाचवा. आम्ही प्रयत्न करतोच आहे, पण प्रयत्नांना देवाची साथ मिळायला हवी ना. तुम्ही सगळ्यांनी पण तिच्यासाठी प्रार्थना करा. प्रीतम, अरे अरे डॉक्टर म्हणाले देवाची प्रार्थना करा. अंजली मला मुलीसारखी आहे रे. तिचं असं काही होणार नाही मावशी. माझं मन मला सांगतंय काही होणार नाही. डॉक्टरनी त्यांच्या परीने प्रयत्न करतायत ना. आणि काव्य वहिनी पण तिकडे देवीजवळ दिवा लावायला गेली आहे. सो काळजी करू नको, काही होणार नाही. देव करो आणि डॉक्टरांची इथे आणि काव्याची तिथे धडपड यशस्वी हो. मी खरंच पाया पडते तुमच्या. मला हा दिवा द्या. अरे काय केलं? पळाली ती. अरे चल. सव्वा 10 वाजले. 10 वाजले. काव्य आतापर्यंत कुठे पोहोचले कुणास ठाऊक. 12 वाजायच्या आत ती पोहोचलीच पाहिजे. 12च्या आत पोहोचली नाही तर सगळे मार्ग बंद होतील. नाहीतर देवी तुझी कृपा हो दे आणि अंजलीचा जीव वाचू दे. देवा तू माझंच आहे. अंजलीच्या त्रासातून आम्हाला कायमचं सोडव. काही झालं तरी अंजली वाचता कामा नये. काव्यामुळे जर तिचा जीव वाचणार असेल तर काव्यालाही देवळात पोहोचू देऊ नकोस. आत्ता इथं होती, गेली कुठं? हवं जाईल कुठं? इथंच कुठं तरी लपली असेल.